नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आज मी आमची आवडती भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला खूप एक्सायटेड आहे. तर अमेरिकेत कोवळे फणस मिळत नाहीत, तर असे फ्रोझन मिळतात आणि आम्ही गावी असताना कोवळे फणस आमच्या शेतातल्या झाडाचे आणून भाजी करून खायचो. पण इथं आल्यापासून पंचायत झाली होती, पण त्यावर पण तोडगा मिळाला. तर या भाजीला शिजून घ्यावं लागत नाही, ती ऑलरेडी शिजलेली आहे. फक्त अशी कोलंडरमध्ये काढून पाण्याच्या धारेखाली 15 ते 20 मिनिटं ठेवावी लागते आणि मग ही भाजी करायला तयार असते. तर आज मी कुर्ता घातलाय, तर माधवला पण घालायचा होता आणि तुम्हाला हाय पण म्हणायचं होतं. छान संध्याकाळची वेळ आहे आणि सुंदर सूर्यकिरणं आमच्या किचनमध्ये अशी रोज येतात आणि नेहमीप्रमाणे माधवची लुडबुड तर चालूच आहे. अजून हे फणसाचे काप मोकळे झालेले नाही आहेत, पण तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेऊ. आणि रेडी फॉर द ट्रान्झिशन. अशी चुटकी वाजून जर कांदा कापता आला असता तर किती बरं झालं असतं, नाही? या भाजीला जरा कांदा जास्तच लागतो. आणि अजून एक खरं सांगू का, तर आज व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून किचन जरा जास्तच क्लीन केलं आहे मी. आता हे फणसाचे काप बघा कसे मोकळे होत आहेत आणि त्यामुळे भाजी भरपूर पण होते. आम्ही गावाकडे या भाजीमध्ये काळे वाटाणे पण घालतो, पण अमेरिकेत ते इथे मिळत नाही त्यामुळे मी घातले नाही आहेत. चला आता फोडणी तयार करूया. तर या भाजीला भरपूर कांदा लागतोच, त्याबरोबर तेल पण भरपूर लागते. कांदा कढीपत्ता चांगला भाजल्यावर यामध्ये फक्त हळद आणि लाल तिखट एवढेच मसाले घालायचे आहेत, बस. आणि या भाजीला लाल तिखट पण जास्तच लागते, त्याशिवाय ही भाजी चांगली लागतच नाही. मी यामध्ये 1-2 नाही तर 3 चमचे लाल तिखट घातले, पण त्यामुळे भाजी तिखट लागणार नाही, पण चविष्ट तर नक्कीच लागेल. हे छान परतून घेतल्यावर यामध्ये मोकळा केलेला फणस टाकून त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि परत थोडंसं मिक्स करून घ्या आणि बघा भाजीला कसा मस्त कलर आलाय. ही भाजी चपाती बरोबर तर छान लागेलच, पण भाकरी बरोबर जे ह्याचं कॉम्बिनेशन होतं ना, त्याची तुलनाच नाही. अशा प्रकारच्या जुन्या गावाकडील भाज्या करताना नेहमी मला लहानपणाची आणि गावाकडची आठवण येते आणि नेहमी मी इमोशनल होते. एकतर आम्ही भारतापासून लांब राहतो, त्यामुळे तर अजूनच जास्त इमोशनल व्हायला होतं. हे मात्र अगदी खरं आहे की ज्यावेळी आपल्याजवळ एखादी गोष्ट असते तेव्हा त्याची आपल्याला किंमत कळत नाही, पण तीच गोष्ट ज्यावेळी अशी विकत आणून खावी लागते ना, त्यावेळी तिचं खरं महत्त्व समजतं आपल्याला. भाजी तर जबरदस्त झालीच आहे. पण तुम्ही ही भाजी कधी केली आहे का, कधी खाल्ली आहे का, हे मला कळवायला विसरू नका. आणि आता ही भाजी संपेपर्यंत मी काय थांबत नसते, त्यामुळे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.